बातमीपत्रात आपलं स्वागत। मी केतकी पाटील। आता पाहू सविस्तर वृत्त। आपला देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, म्हणूनच सरकारची धोरणं ठरवताना युवा वर्गाची, विशेषतः विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे। सध्याची तरुणाई जबाबदार आणि अभ्यासू आहे, त्यांची स्वतःची ठोस मतं आहेत। युवकांच्या या सकारात्मक ऊर्जेचा समाज आणि देशहितासाठी उपयोग व्हावा या उद्देशाने आपण अभिनव उपक्रम सुरू केलाय। त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी देशाचं धोरण निश्चित करणारे प्रश्न आपल्याकडे पाठवायचे आहेत। त्यातील उत्कृष्ट प्रश्न संसदेत उपस्थित केले जाणार असून असे प्रश्न पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण थेट दिल्लीमध्ये नेऊन संसदेचं कामकाज पाहण्याची संधी देणार आहोत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी येत्या 5 मार्च पर्यंत प्रश्न पाठवण्याचं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केलं। देशाची ध्येय धोरणं ठरवण्याचं महत्त्वपूर्ण काम संसदेत चालतं। लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा, विधेयक, कायदे मंजुरी यांचा समावेश असतो। या पार्श्वभूमीवर युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती व्हावी आणि देशाची धोरणं ठरवणाऱ्या सभागृहात त्यांची मतं पोहोचावीत या हेतूने खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनव उपक्रम हाती घेतलाय। याबाबतची सविस्तर माहिती खासदार महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली। गेल्या 3.5 वर्षात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आणि देशभरातील अनेक प्रश्न संसदेत उपस्थित केले आहेत। आतापर्यंत 884 प्रश्न संसदेमध्ये विचारले असून 46 वेळा चर्चेत सहभाग घेतलाय। त्याचबरोबर अनेक खाजगी विधेयकं संसदेत सादर केली आहेत। जिल्ह्यातील अनेक प्रलंबित विकास कामं मार्गी लावण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करणं महत्त्वाचं ठरलं। ही बाब विद्यार्थी आणि युवा वर्गापर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने तुमचा प्रश्न मी मांडणार लोकसभेत हा उपक्रम हाती घेतलाय असं त्यांनी सांगितलं। युवा वर्गानं संसदीय कार्यप्रणालीची माहिती घ्यावी, तसंच ध्येय धोरणं ठरवण्यात त्यांचा थेट सहभाग व्हावा, त्यांची मतं, विचार सरकारपर्यंत पोहोचावीत, विद्यार्थी आणि सरकार यांच्यामधील एक दुवा बनावं या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात करत आहोत। विद्यार्थी देशात कोणते बदल घडवू इच्छितात, त्यांना नवीन काय करावं वाटतं, युवा वर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत हे या उपक्रमातून समजणार असून ते आपण सरकारच्या निदर्शनास आणून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। आगामी लोकसभेच्या अधिवेशनात जे प्रश्न संसदेत मांडावेत असं विद्यार्थ्यांना वाटतं ते आपल्याकडे सादर करावेत। असे प्रश्न विद्यार्थ्यांनी सविस्तरपणे सुवाच्य अक्षरात लिहून पाठवावेत। एका विद्यार्थ्यानं एकच प्रश्न पाठवावा। प्रश्न मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या तिन्ही भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत असावेत। प्रश्न पाठवण्याची मुदत 5 मार्च पर्यंत असून त्यासाठीची प्रवेशिका येत्या आठवड्याभरात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 8वी ते पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पाठवता येणार आहेत। विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या प्रश्नांची छाननी केली जाईल आणि त्यातून ड्रॉद्वारे उत्कृष्ट प्रश्न सुचवलेल्या विद्यार्थ्यांना लोकसभेचं कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील साधारण 1 लाख विद्यार्थी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचून ज्या पद्धतीनं गेल्या 3.5-4 वर्षांमध्ये मी लोकसभेमध्ये प्रश्न मांडत आलेलो आहे, तर या विद्यार्थ्यांनी, युवकांनी सुद्धा आपले काही प्रश्न असतील, मग कृषी विभाग असेल, आरोग्य असेल, महिला असेल, या सगळ्या बाबतीत, हेल्थ असेल, डिफेन्स असेल, या सगळ्या बाबतीतले प्रश्न त्यांनी आमच्याकडे पाठवावेत आणि त्यांचे प्रश्न आम्ही लोकसभेत मांडू अशा पद्धतीचं आवाहन मी आज केलेलं आहे। यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुके आहेत आणि या 6 तालुक्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रश्न आल्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीनं आम्ही 5 विद्यार्थी निवडणार आहोत आणि या 6 तालुक्यातील 30 विद्यार्थ्यांना येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये घेऊन जाऊन लोकसभेमध्ये त्यांचे प्रश्न मांडत असताना पाहण्याची त्यांना संधी मिळेल, लोकसभेचं कामकाज पाहण्याची त्यांना संधी मिळेल। त्यासाठी तालुकावार आणि कोल्हापूर शहर असे ड्रॉ काढले जाणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निवडले जाणार आहेत अशांना दिल्लीवारीची संधी मिळणार आहे। या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा तसंच निवास भोजनाचा संपूर्ण खर्च धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून केला जाणार आहे। mp.dhananjamahdik@gmail.com या ईमेल आयडी वर देखील विद्यार्थी प्रश्न पाठवू शकतील। या संदर्भातील अधिक माहितीसाठी 94 23 57 55 77 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलंय। पत्रकार परिषदेला रामराजे कुपेकर, समीर शेठ उपस्थित होते।